नमस्ते. बघूयात आज मार्केटने काय केलं ते. समोर निफ्टीचा चार्ट आहे. या चार्टवरती आपण बघतो पहिली 30 मिनिटाची कॅन्डल होती बघा. ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल काय झाली? ओपन ओपन झाली आणि वरती क्लोज झाली. जेव्हा ओपन ओपन होऊन लो मारला आणि नंतर वरती क्लोज झाली. बरोबर? म्हणजे आता दिवसभरामध्ये काय होणार होतं? जेव्हा जेव्हा ही 30 मिनिटाची कॅन्डल वरती क्लोज झाली. बरोबर? म्हणजे पहिली 30 मिनिटाची कॅन्डल ही वरती क्लोज झाली आणि खालून लिक्विडिटी घेऊन ती वरती क्लोज झाल्यामुळे काय होतं? आज मार्केट कंटिन्युअसली बुलिश राहिले. बरोबर? मग आता आपल्यासाठी खरेदी करायला किंवा बायर्स जे होते, त्या बायर्ससाठी खरेदीसाठी जो पॉईंट बनलेला होता किंवा खरेदी लेवल जी होती ती कुठे होती? ह्या लेवलला होती. कारण पहिली 30 मिनिटाची कॅन्डल काय होती? ग्रीनमध्ये क्लोज झाली. बरोबर? दुसरी कॅन्डल खाली आली आणि ती पण वरती क्लोज झाली. मग जी बाईंग होती, ती बाईंग कुठे होती? ह्या 30 मिनिटाच्या वरती होतं. बरोबर? तर मग बघा 30 मिनिटाच्या वरती. तर हे पहिलं बघा आता इथं. इथे काय झालं होतं मार्केटनी? इथे लिक्विडिटी तयार झालेली होती. बरोबर? आणि 1, 2, 3 ह्या 3 कॅन्डल काय झाल्या होत्या? फॉर्म झालेल्या होत्या आणि ह्या एकापाठोपाठ एक ग्रीन कॅन्डल तयार झाल्यामुळे इथे काय आहे? इथे लिक्विडिटी आहे. मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आहे. बरोबर? आणि हे लिक्विडिटी घेऊन मार्केट वरती वरती गेलं. वरती गेल्यानंतर बघा मार्केटने वरती टॉप केला. बरोबर? मार्केट जेव्हा इथून वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं. इथे मार्केटने ऑर्डर घेतल्या आणि मार्केट इथून कंटिन्युअसली वरती गेलं. जेव्हा आपण 30 मिनिटामध्ये बघत होतो. आता बघा 30 मिनिटामध्ये जेव्हा आपण 30 मिनिटामध्ये बघत होतो, 30 मिनिटामध्ये जर बघितलं, तर काय झालं? ही पहिली कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली. बरोबर? ही ग्रीनमध्ये क्लोज झाल्यानंतर दुसरी कॅन्डलने काय केलं? ग्रीनमध्ये क्लोजिंग केलं आहे. दुसऱ्या पण कॅन्डलने काय केलं? ग्रीनमध्ये क्लोजिंग केलं. मग आता आपल्याला डीप एरियामध्ये किंवा जो होलसेल एरिया आहे, त्या एरियामध्ये आपल्याला बाईंग करायचं होतं. बरोबर? तर मग काय झालंय आज? बघा, जेव्हा एकतर इथे बाईंगचा एरिया तयार झालेला होता आणि दुसरा बाईंगचा एरिया कुठे तयार होता? डीपचा बाईंग एरिया कुठे तयार होता? या भागामध्ये तयार होता. बरोबर? ह्या भागामध्ये बाईंगचा एरिया तयार झालेला होता. कारण इथे काय? इथे एक डिमांड एरिया तयार झालेला आहे. म्हणजे मार्केटला दिवसभरामध्ये एकदा तरी या लेव्हलला येणं होतं. एकदा तरी ह्या लेव्हलला येणं होतं. म्हणून जो स्टॉप लॉस होत होता, तो कुठे होत होता? 24,174 या जागेवरती स्टॉप लॉस होत होता. आणि जी खरेदीची रेंज होती ती कुठे होती? 24,188 म्हणजे 24,200 ह्या रेंजला इथे काय होतं? इथं निफ्टीमध्ये बायर्स होते. बरोबर? म्हणून मार्केटने काय केलं बघा, दिवसभर मार्केट हे सकाळी 10 वाजता, 10 नंतर हे कंटिन्युअसली वरती गेलं आणि एकदा या एरियामध्ये येऊन काय झालं? कारण इथे लिक्विडिटी होती. या कॅन्डलचा ओपन आणि लो सेम झालेला आहे. बरोबर? या कॅन्डलचा ओपन बघा, ओपन 24,186 आणि लो पण 24,186 झालेला आहे. बरोबर? 24,186, 24,186 म्हणजे जे बायर्स होते, बरोबर? किंवा ज्या पेंडिंग ऑर्डर होत्या, त्या पेंडिंग ऑर्डर सगळ्या कुठे होत्या? ह्या एरियामध्ये होता. इथे, ह्या एरियामध्ये. म्हणून हे मार्केट ह्या एरियामध्ये एकदा आलं. बरोबर? इथल्या ऑर्डर घेतल्या आणि ऑर्डर घेऊन मार्केटने काय केलं? 24,188 वरनं मार्केट 24,288 100 पॉईंटचा एक हाय मारला मार्केटने. बरोबर? एक 100 पॉईंटचा हाय मारला. म्हणून मार्केटमध्ये आज काय झालं? एक चांगली संधी मिळाली आणि मार्केट हाय हाय करून मार्केट क्लोजिंग पण कुठे झालंय? वरतीच झालंय. आता बघा, आपण काल बघितलं होतं 2 तासामध्ये 2 तासामध्ये काल काय झालं होतं? ही जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे, 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज आहे. बरोबर? या 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट क्लोज झालेलं आहे. बरोबर? वरती मार्केट क्लोज झालं म्हणजे मार्केटमध्ये काय होतं? ती जी होती. मार्केट आज गॅप अप ओपन होऊन खाली एक डिमांड एरियामध्ये आला आणि कंटिन्युअसली वरती गेला. 100 पॉईंटची मोठी मूव्हमेंट मार्केटमध्ये बघायला मिळाली. आता बघूया की हे झालं आजचं. आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? आज क्लोजिंग देताना बघा, आज आज जर क्लोजिंग देताना बघितलं, तर मार्केटनी एक रेड कॅन्डल फॉर्म केली आणि 24,300च्या आसपास मार्केट थांबलंय. पण आता मार्केटमध्ये जर बघितलं, एक मोठ्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, तर बघा मार्केट इथून ऑर्डर घेऊन गेलंय. इथल्या ऑर्डर घेऊन गेलाय. बरोबर? इथल्या ऑर्डर घेऊन गेलाय. बरोबर? इथल्या काही पेंडिंग ऑर्डर आहे, त्या इथून घेऊन गेलं मार्केट. आता जेव्हा मार्केट इथून गेलंय, ते आता कोणत्या एरियामध्ये गेलंय? ह्या सप्लाय एरियामध्ये. कालच आपण डिस्कशन केलं होतं. हा जो एरिया आहे, हा कोणता आहे? हा सप्लाय एरिया आहे सगळा. हा सेलिंग एरिया आहे. इथे सेलर ॲक्टिव्ह आहेत. बरोबर? जोपर्यंत हा 24,500 हा एरिया जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत वरती मार्केटमध्ये तेजी येणं अवघड आहे. बरोबर? मग आता मार्केटमध्ये बघा, आता आता हे मार्केट इथे गॅपअप झालंय.
बरोबर आणि हिस्ट्री जसं आपण काल बघितलं होतं, की हिस्ट्री रिपीट होत असते. इथं इथे काही कॅन्डल बनल्या, परत इथे एक गॅप तयार झाला, परत इथे एक गॅप तयार झाला. आज पण मार्केटने काय केलं सेम, सेम याच्यासारखं म्हणजे ह्या जेव्हा इथे लो मारलाय, बरोबर 24 तारखेला, बरोबर. त्यानंतर कंटिन्युअसली मार्केटने काय केलं, गॅप गॅप करत मार्केट वरती, वरती, वरती जात राहिले, बरोबर. आणि मार्केटने काय केलं आता, हे बघा, मार्केट हे ह्या झोनमधनं, बरोबर, ह्या झोनमध्ये खाली येऊन, वरती जाऊन, खाली येऊन, आता पुन्हा ह्या एरियामध्ये मार्केट येत आहे, बरोबर. मार्केटमध्ये काय होणार आहे, मार्केटमध्ये काय होईल, मार्केटमध्ये आता मार्केट मार्केट आता आलेलं आहे ते ह्या सेलिंग एरियामध्ये किंवा इथे सप्लाय एरियामध्ये मार्केट आहे. जोपर्यंत हा सप्लाय एरिया निघत नाही, तोपर्यंत इथं इथं काय, हां, इथं पहिली 30 मिनिटाची कॅन्डल बघून, पहिल्या 30 मिनिटाच्या कॅन्डलनी काय केलंय ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, आता आपण इथे बघूयात, इथे बघूयात. हे बघा, आता ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल बनलेली होती इथे, बरोबर. ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल आणि त्या पहिल्या 30 मिनिटाच्या कॅन्डलची बॉडी, बरोबर. आपण प्रत्येक आता जेव्हा हे 24 तारखेला बनलंय, बरोबर. ह्यानंतर ही कॅन्डल आहे बघा, ही 27 तारखेची कॅन्डल आहे, बरोबर. ही 27 तारखेची कॅन्डल आहे. त्यानंतर ही आपण बघितली तर ही 29 तारखेची कॅन्डल आहे, बरोबर. आजची नाही, ही 29 तारखेची कॅन्डल आहे, बरोबर. आणि हे बघा, आजची ही 29 तारखेची कॅन्डल आणि इथे बघा आता ही 30 जुलैची कॅन्डल, म्हणजे ही आजची कॅन्डल, बरोबर. ही आजची कॅन्डल, ह्या 30 मिनिटाची ही आजची कॅन्डल, बरोबर. इथे ही जी आहे ही 27 जुलैची. त्यानंतर 28 जुलैची कॅन्डल दाखवतो, त्याला पण आपण मार्क करणार आहे. आणि ही आहे 28 जुलैची कॅन्डल, बरोबर. ही 28 जुलैची कॅन्डल आहे, बरोबर. तर बघा आता, जेव्हा इथे ही अर्ध्या तासाची पहिली कॅन्डल ब्रेक झाली वरच्या साईडला, बरोबर. वरच्या साईडला ब्रेक झाल्यानंतर मार्केटने काय केलं, एक तेजी दिली आणि मार्केट वरती क्लोज झालं. सेम बघा, सेम हे परत इथे 27 तारखेला ही अर्ध्या तासाची कॅन्डल ही वरच्या साईडला ब्रेक झाली. खाली लिक्विडिटी घेऊन मार्केट कुठं वरती क्लोज झालं, बरोबर. त्यानंतर पुन्हा ही 28 तारखेची पहिली कॅन्डल ही काय झाली, ग्रीनमध्ये क्लोज झाली, बरोबर. पहिलीच 30 मिनिटाची कॅन्डल ही मोठी तयार झालेली होती. त्याच्यानंतर एकही जे 30 मिनिटाची कॅन्डल झाल्यानंतर बघा, ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल 9:15 ते ही 10 पर्यंतची जी कॅन्डल आहे, बरोबर. 9:15 ते 9:45 ही पहिली कॅन्डल. त्यानंतर 9:45 ते 10:15ची कॅन्डल, बरोबर. 10:15 आणि 10:15 पासून ही 10:45ची जी कॅन्डल आहे. त्याच्यानंतर पण कॅन्डल बनली, परंतु एकही कॅन्डलनी वरती क्लोजिंग दिलंय का लवकर? नाही दिलं. वरती कोणत्याही कॅन्डलनी क्लोजिंग नाही दिलं, बरोबर. क्लोजिंग नाही दिलं. वरती जाऊन ह्या कॅन्डल काय व्हायच्या? खाली यायच्या. क्लोजिंग देत नव्हत्या, म्हणून मार्केट इथनं काय झालं, खाली आलेलं, बरोबर, बरोबर. त्यानंतर हे झालं 29 तारखेचं. 29 तारखेला बघा, 29 तारखेला ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल बनलेली, बरोबर. 29 तारखेला ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल बनलेली आणि बघा, 29 तारखेला ही पहिली 30 मिनिटाची कॅन्डल बनलेली आणि 30 मिनिटाची कॅन्डल बनलेली असताना इथं काय झालं होतं, इथे ही एक लिक्विडिटी पेंडिंग होती. 29 तारखेची ही 30 मिनिटाची कॅन्डल बनली आणि एक 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघा किंवा 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघा, इथे ही कॅन्डलने काय केलं, लिक्विडिटी घेऊन, इथे लिक्विडिटी होती. इथं पेंडिंग ऑर्डर असल्याशिवाय लिक्विडिटी असणार नाही. कारण ह्या कॅन्डलने काय केलं, वरती क्लोजिंग दिलेलं आहे. ओपनवरती झाला, हाय मारला, लो करून मार्केट वरती क्लोजिंग झालेलं होतं. ज्या काही राहिलेल्या ऑर्डर ते या कॅन्डलमध्ये घेऊन मार्केट वरती गेलं आणि पुन्हा आज काय झालंय, आज याच लोला मार्केट आलं, बरोबर. हा जो कालचा जो जिथे लिक्विडिटी होती किंवा जिथे बाईंगचा पॅटर्न बनलेला होता, बरोबर. हा आपण इथे डिमांड झोन म्हणतो. हा असा जो एरिया आहे, 2 कॅन्डल शेजारी-शेजारी आणि कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल असेल, तर इथे हा जो एरिया आहे, ह्या एरियाला आपण काय म्हणतो, ह्या एरियाला आपण म्हणतो डिमांडचा एरिया आहे. हा डिमांड झोनचा एरिया आहे, बरोबर. ह्या डिमांड झोनच्या एरियामध्ये आज मार्केट आलेलं, बरोबर. आणि मार्केटने काय केलं, डिमांड झोनच्या एरियामध्ये मार्केटवरती गेलं ते आणि परत इथे आता आज दिवसभरामध्ये बघा, हे सकाळी पुन्हा 10:30 10:10च्या दरम्यान एक इथे परत डिमांडचा एरिया बनलेला, बरोबर. इथे परत डिमांडचा एरिया बनलेला आणि त्याच डिमांडच्या एरियामध्ये पुन्हा मार्केट, बरोबर, दुपारी 2 नंतर मार्केट पुन्हा त्या डिमांडच्या एरियामध्ये आलं आणि मार्केटने काय केलं, या डिमांडच्या एरियामध्ये येऊन मार्केट वरती गेलं, बरोबर. म्हणजे मार्केटनी कंटिन्युअस जर पाहिलं, तर मार्केटनी कंटिन्युअस किती दिवस, मार्केटनी कंटिन्युअस 24 जुलैपासून तर आज 30 जुलैपर्यंत, बरोबर. म्हणजे 24 जुलै फ्रायडे, बरोबर. आता हा उद्याचा फ्रायडे येईल. कंटिन्युअसली एक आठवडाभर मार्केट फक्त तेजीमध्येच राहिलं आहे, बरोबर.
पूर्ण पूर्ण आठवड्यामध्ये तेजीमध्येच राहिलं आहे. परंतु मार्केटमध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं आहे, मार्केटमध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे, की जिथे लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट येतं ना, बरोबर, तो एरिया खूप महत्त्वाचा आहे. आता जोपर्यंत हा हा जो 23,238 बरोबर, हा जोपर्यंत एरिया तुटत नाही, हा हा एरिया ब्रेक होत नाही, तोपर्यंत म्हणजे आता मार्केटला सपोर्ट कोणता आला आहे? 23,250 बरोबर, 23,250, 23,200 हा मार्केटला आता काय झालेलं आहे, निफ्टीला सपोर्ट झालेला आहे. जोपर्यंत 23,200 ची लेव्हल ब्रेक होत नाही, तोपर्यंत मार्केट आता खाली जाईल का? नाही. तोपर्यंत मार्केट खाली जाणार नाही. परंतु मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर मार्केटनी काय केलंय, मार्केटनी मार्केटनी या या एरियापासून एक लो मारून परत त्या एरियामध्ये हाय मारलाय. आता परत ही हिस्ट्री होऊ शकते. ही हिस्ट्री होऊ शकते. बरोबर? ही हिस्ट्री होऊ शकते कारण मार्केट कंटिन्युअसली वरती गेलेलं आहे. म्हणून आता ह्या एरियामध्ये काय होणार आहे, हा एरिया खूप जपून ट्रेड करण्याचा एरिया आहे. कोणता एरिया? 24,350 ते 24,500 बरोबर. म्हणजे आपल्याला जर ट्रेड करायचं म्हटलं तर ट्रेड कुठे होऊ शकतो पॉसिबल? ह्या वरच्या एरियामध्ये होऊ शकतो. आता हे झालं आजचं मार्केट. आता आपण बघूयात उद्याच्या मार्केटसाठी काय होऊ शकतं किंवा उद्याच्या मार्केटसाठी काय आहे? बरोबर. उद्याच्या मार्केटसाठी काय आहे? आता उद्या आज हे क्लोजिंग झालंय. पण आज क्लोजिंग होता नाही. 15 मिनिटाला बघा, 15 मिनिटाला आज काय झालंय? एक 15 मिनिटाला एक डिमांडचा एरिया क्रिएट झालेला आहे. बरोबर. इथे काय डिमांडचा एरिया क्रिएट झालेला आहे. म्हणजे जोपर्यंत मार्केट या एरियामध्ये येत नाही, बरोबर, ह्या एरियामध्ये यायला पाहिजे. या एरियामध्ये मार्केट यायला पाहिजे. जेव्हा या एरियामध्ये येईल ना, तर इथे एक छोटासा स्टॉप लॉस ठेवून मार्केटमध्ये काय येऊ शकते, एक चांगली खरेदी येऊ शकते. बरोबर. कारण मार्केट इथून इथून मार्केटने तेजी पकडली आणि ती कंटिन्युअसली तेजी झालेली आहे. बरोबर. म्हणजे आता जर उद्या मार्केट ओपन कुठे होतंय माहीत नाहीये. परंतु जर मार्केट जर या एरियामध्ये आलं, बरोबर, ह्या एरियामध्ये आल्यानंतर इथे एक आपल्याला एक मार्केटमध्ये खरेदीची संधी असू शकते. बरोबर. 24,250 ते 24,200च्या ह्या लेव्हलला मार्केटमध्ये एक खरेदीची संधी भेटू शकते. बरोबर. उद्याच्या मार्केटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात आज काय होतं, आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. बरोबर. थोडासा आपण काय करू, सेन्सेक्सचा एक चार्ट बघूयात. सेन्सेक्सच्या चार्टमध्ये आज काय झालंय? बरोबर. सेन्सेक्सच्या चार्टमध्ये पण बघा. सेन्सेक्सच्या चार्टमध्ये पण सेम इथे इथे जी लिक्विडिटी एरिया होती बनलेली 29 तारखेला, बरोबर. 29 तारखेला इथे काय झालं होतं, एक डिमांडचा एरिया आहे. हा डिमांडचा एरिया आहे. डिमांड झोनचा एरिया आहे हा. 2 कॅन्डल एकमेकांशी 2 कॅन्डल शेजारी-शेजारी आणि कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल तयार होणं म्हणजे काय, की इथे काय इथे पेंडिंग ऑर्डर असतात. ह्या पेंडिंग ऑर्डर घेण्यासाठी मार्केटला त्या एरियामध्ये यावं लागतं. आता हे आपण सेन्सेक्सचा चार्ट बघतोय. तरीसुद्धा मार्केट त्या एरियामध्ये आलंय आणि वरती गेलंय. परत आपण बघूयात, की दुसरा एरिया आहे. बघा इथे इथे हा एक डिमांड झोनचा एरिया आहे. ह्या डिमांड झोनच्या एरियामध्ये हा डिमांड झोनचा एरिया बनला. मार्केट वरती गेलं आणि मार्केट पुन्हा त्या डिमांड झोनच्या एरियामध्ये मार्केट पुन्हा त्या एरियामध्ये आलं. ह्या एरियामध्ये आलेलं. बरोबर. आणि इथून पुन्हा मार्केटने काय केलंय, तेजी केलेली आहे. तर आता सेन्सेक्समध्ये सुद्धा अजून जोपर्यंत अजून सेन्सेक्समध्ये सुद्धा काय झालं, एक एक डिमांड क्रिएट झालेली आहे या एरियामध्ये. बरोबर. या एरियामध्ये म्हणजे सेन्सेक्समध्ये सुद्धा जर ह्या एरियामध्ये मार्केट आलं तर खरीदारी होऊ शकते किंवा इथे बायर्स आहेत. इथे अजून बायर्स आहेत. बरोबर. सेन्सेक्समध्ये सुद्धा आज सेन्सेक्समध्ये ही मूव्हमेंट चांगली झाली. बरोबर. कारण इथे डिमांड झोन होता. हा डिमांड झोन होता. तर डिमांड झोनचा मुख्य प्रवाह किंवा ज्या मुख्य ऑर्डर आहेत त्या कुठे आहेत? ह्या अनफिल्ड कॅन्डलमध्ये आहेत. ह्या अनफिल्ड कॅन्डलमध्ये. तर ह्या अनफिल्ड कॅन्डलला टच करून ज्या काही ऑर्डर आहेत त्या सगळ्या ऑर्डर, ह्या बॉडीमधल्या ऑर्डर, ह्या बॉडीतल्या ऑर्डर, या सगळ्या ऑर्डर घेऊन मार्केटने आज काय केलं? सेन्सेक्सने 77,566 बरोबर. 77,500ला मार्केट तिथे येऊन मार्केटनी 78,000ची लेव्हल गाठली. बरोबर. जवळ-जवळ 500 पॉइंटची मूव्हमेंट आज सेन्सेक्समध्ये झाली. आज एक्सपायरी पण होती. पण अशा एक्सपायरीच्या वेळेस हे मुद्दे खूप लक्षात ठेवायचे, की इथे लिक्विडिटी आहे. बरोबर. इथे लिक्विडिटी होती. बरोबर. ही मोठी लिक्विडिटी घेण्यासाठी इथे आलं. इथे काही लिक्विडिटी होती. इथे घ्यायला आलं. आता इथे लिक्विडिटी आहे तर ते इथे आलं. आता नेक्स्ट टाईम लिक्विडिटी कुठे आहे? इथे किंवा डिमांड जो एरिया आहे तो कुठे आहे? इथे आहे. इथे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, की इथे आपल्याला आल्यानंतर एक छोटीशी संधी घ्यायला पाहिजे सेन्सेक्समध्ये. बरोबर. आता सेन्सेक्सला सगळ्यात महत्त्वाचा एरिया कोणता आहे? सेन्सेक्ससाठी महत्त्वाचा एरिया आहे. सगळ्यात महत्त्वाचा एरिया सेन्सेक्ससाठी कोणता आहे? हा एरिया आहे. बरोबर. त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघू. हां, आता त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा एरिया कोणता आहे? हा एरिया आहे. बरोबर. हां, वरती इकडे गॅप अप होईल, काय होईल ते नाही. परंतु जेव्हा खाली येईल ना, त्यावेळेस आपल्याला इथे हां, आता आता मार्केट त्या त्या एरियामध्ये, की तो एरिया जोपर्यंत ब्रेक होत नाही, सेन्सेक्स, निफ्टी हे सगळेच कोणत्या एरियामध्ये आहे? थोडंसं डेंजर झोन एरियामध्ये जोपर्यंत आता हा जो आहे, हा जो एरिया आहे इथला, हा सगळा एरिया हा जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत
म्हणजे तोपर्यंत मार्केट काय करणार आहे, हिस्ट्री रिपीट करत करत राहील. इथे ही जे कंटिन्यू रेड कॅन्डल बनलेले आहेत, बरोबर? मार्केटने काय केलं, हीच हिस्ट्री इथं परत रिपीट केली. आता मार्केट इथं वरती गेलंय, बरोबर? वरती गेलं, परंतु ही हिस्ट्री पेंडिंग आहे ना. इथे जी हिस्ट्री घडलेली आहे, इथून मार्केट काय झालेलं होतं, या एरियापर्यंत खाली आलेलं होतं, बरोबर? तर हे सेम होऊ शकतं, हे सेम होऊ शकतं या एरियामध्ये, बरोबर? हे होऊ शकतं. तर हे कोणत्या ह्या भागातनं होऊ शकतं, बरोबर? तर आपल्याला इथे खूप जपून ट्रेड करावं लागेल. आता बघा, आता जेव्हा मार्केट वरती असतं किंवा सप्लाय एरियामध्ये, तर टार्गेट छोटा, बरोबर? टार्गेट छोटं घ्यावं लागेल आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवावा लागेल, बरोबर? ह्या एरियामध्ये टार्गेट छोटं आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस घ्यावा लागेल. परंतु आता बघा, जेव्हा आता लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्केट जेव्हा ह्या एरियात येईल ना, कोणता एरिया आहे हा? जेव्हा हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये आल्यानंतर, या एरियामध्ये आल्यानंतर हे लक्षात ठेवायचं, की कुठे आपल्याला डिस्काउंट प्राईस भेटते आणि कुठे योग्य सप्लायचा एकदम चांगला एरिया कोणता आहे? हा एरिया आहे, बरोबर? ह्या एरियामध्ये प्राईस काय मूव्हमेंट करू शकते? ह्या एरियामध्ये प्राईस इथे गेल्यानंतर प्राईस काय होण्याचे चान्सेस आहे? खाली येण्याचे चान्सेस आहेत, बरोबर? माहीत नाही खाली कुठं येईल किंवा काय होईल, परंतु ह्या एरियातून खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि जेव्हा इथे हा एरिया ब्रेक होईल, ब्रेक होऊ नये परत मार्केट ह्या एरियामध्ये येईल आणि नंतर चांगलं ब्रेक होऊ शकतं. म्हणून इथे आपल्याला काय करावं लागेल, इथे आपल्याला जोपर्यंत हा एरिया निघत नाही, तोपर्यंत आपल्याला खूप म्हणजे स्टॉप लॉस हा कडक स्टॉप लॉस ठेवावा लागेल. 10-20 पॉईंटचा जो काही स्टॉप लॉस आहे, तो स्टॉप लॉस ठेवूनच मार्केटमध्ये म्हणजे छोटासा स्टॉप लॉस आणि छोटंसं टार्गेट बायर्स असेल तर आणि सेलिंग असेल, या प्रॉपर पॉईंटवरती आल्यानंतर आपल्याला टार्गेट आपण चांगलं घेऊ शकतो, बरोबर? मग आता इथे मार्केट काय करतंय माहीत आहे का? नाही माहिती, बरोबर? शेवट मार्केटने येताना ही लिक्विडिटी घेऊन गेलंय इथली आणि आता हा एक एरिया एक पेंडिंग आहे. या एरियामध्ये मार्केट यायला पाहिजे. या एरियामध्ये गॅप अप होऊन एकतर उद्या मार्केट इथं गॅप डाऊन होऊन वरती जाईल, वरती गॅप अप होऊन खाली येऊन परत वरती जाईल. सांगू नाही शकत काय होईल, बरोबर? आता जर आपण यूएस मार्केट बघितलं, तर यूएस मार्केट काय फ्लॅट आहे, बरोबर? आणि गिफ्ट निफ्टी जर बघितली, तर गिफ्ट निफ्टी काय आहे? गिफ्ट निफ्टीने सुद्धा काय झाली होती, खाली खाली आलेली होती, बरोबर? गिफ्ट निफ्टीसुद्धा खाली आली आणि खाली येऊन तीजमध्येच गिफ्ट निफ्टी. आता गिफ्ट निफ्टीमध्ये बघा, इथे काही अनफिल कॅन्डल आहेत ह्या अनफिल कॅन्डल इथे बनलेल्या आहेत, बरोबर? अनफिल कॅन्डल इथे बनल्या. हा काय झाला? गिफ्ट निफ्टीमध्ये सपोर्टचा एरिया झालेला आहे किंवा इथे हा डिमांडचा एरिया आहे. मग हा डिमांड घेण्यासाठी मार्केटवरून काय झालंय, ह्या एरियातनं खाली आलंय, डिमांड घेतली. आता हे कोणत्या एरियामध्ये? हे सुद्धा या एरियामध्ये जाऊ शकतं. हा जो सेन्सेक्ससाठी महत्त्वाचा भाग आहे हा इथला, गिफ्ट निफ्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा हा इथे आल्यानंतर इथे इथे सेलिंग होऊ शकतं. किती होईल, काय होईल, अ, मोठं होईल आपल्याला माहीत नाही. परंतु त्या एरियामध्ये इथे सेलिंग तयार होऊ शकतो. जिथे-जिथे बघा आता लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत. जिथे वरच्या साईडला, खालच्या साईडला वेगळं आणि वरच्या साईडला वेगळं. जर वरती, बरोबर, जिथे सप्लाय एरिया आहे, सप्लाय एरियामध्ये जर पहिली ग्रीन कॅन्डलच्या शेजारी जर रेड कॅन्डल तयार होत असेल आणि कंटिन्युअसली रेड कॅन्डल जर होत असेल, तर इथे काय असतो, सेलिंगचा प्रेशर असतो. इथे सेलरचा प्रेशर असतो किंवा हा एरिया सेलरचा आहे, हा सेलिंगचा एरिया आहे. जेव्हा या मार्केट ह्या एरियामध्ये जाईल, तर ह्या एरियामधनं मार्केट काय होणार आहे, खाली येण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर? इथे एक चान्स होऊ शकतो गिफ्ट निफ्टीमध्ये. तसंच सेम सेम आपण सेन्सेक्समध्ये बघूयात. सेन्सेक्समध्ये काय आहे? सेन्सेक्समध्ये पण या एरियामध्ये काय होऊ शकतो, एक चान्स होऊ शकतो सेन्सेक्समध्ये सुद्धा. हा जो एरिया आहे ना, हा एरिया काय आहे इथला, सेन्सेक्समध्ये सुद्धा हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे, हा एक सप्लायचा एरिया आहे, बरोबर? सेन्सेक्समध्ये जरी बघितलं तर लक्षात येईल. हे बघा, वरती गेलाय सेन्सेक्समध्ये पण एकदम व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. काय झालंय सेन्सेक्समध्ये बघा. सेन्सेक्समध्ये मार्केट वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, परत वरती गेलं. आता हे एक प्लेग्राऊंड तयार झालं ना ह्या एरियामध्ये आणि ह्या एरियामध्ये. ह्या एरियाला टच करतंय, वरती जातंय. परत ह्या एरियाला मार्केट काय करतंय, सेन्सेक्स टच करतो आणि खाली येतो. तर आता महत्त्वाचा एरिया आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एरिया कोणता आहे आता? सेलिंगचा जो एरिया आहे, तो एरिया हा इथून एरिया आहे, बरोबर? हा एरिया थोडासा, हां, इथे हा जो एरिया आहे,
हा सेन्सेक्समध्ये सप्लायचा एरिया बनलेला आहे. तो महत्त्वाचा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. बरोबर. ह्या एरियामध्ये आपल्याला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. जोपर्यंत 78,500ची लेवल ब्रेक होत नाही, तोपर्यंत एक मोठी तेजी आपण सेन्सेक्समध्ये बघू नाही शकत. आता सेन्सेक्समध्ये फक्त वरून खाली येण्याचे चान्सेस आहेत. चला, आजचं इथंच थांबूयात.